नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि मजेतच असाल. तर नवीन दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे आणि आज थोडंसं बाहेर जायचं होतं, त्यासाठी आम्ही मस्त असं तयार झालो आणि इथं श्रीजासुद्धा रेडी झालेली आहे. आता बाहेर जायचं म्हटल्यावर तर आनंद गगनात काही मावत नाही या दोघांच्या. शौर्यसुद्धा रेडी झाला होता, त्यानेसुद्धा गॉगल्स वगैरे घेतले होते घालण्यासाठी, कारण त्याला गॉगल्स घालायचा खूप शौक आहे. आणि बघा इथं तो कशाप्रकारे तुम्हाला ॲक्टिंग करून दाखवते. त्यानंतर श्रीजासुद्धा चला म्हटल्यानंतर अगदी फास्टात पळायला लागली. तीसुद्धा बाहेर शॉपिंग करायची जायचं आहे म्हटल्यानंतर आता कपडे घ्यायचं म्हटल्यावर आनंद गगनात मावत नव्हता, कारण आज चाललो होतो आम्ही शौर्य आणि श्रीजाला कपडे घ्यायचं म्हणून. एक फॅमिली फंक्शन आहे त्यासाठी चाललो होतो. बघूया आता पुढे कसं कसं काय काय होतं. त्यानंतर मग अहोंसोबत निघालो टू व्हीलरवरती. आता तुम्ही मला बऱ्याचदा म्हणसाल किंवा कमेंट करसाल की अहोंना व्हिडिओमध्ये घेत नाही वगैरे वगैरे, कारण त्यांना व्हिडिओमध्ये यायला पण आवडत नाही आणि व्हिडिओ बनवायला पण आवडत नाही. त्यामुळं हा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे ते व्हिडिओमध्ये येतच नाहीत. तरी मी अशी छोटीशी क्लिप घेत असते, तरीसुद्धा मला ओरडत असतात. जरी व्हिडिओ पाहिला तर मला कशाला घेतलं वगैरे वगैरे बोलतात. श्रीजाला थोडंसं खाली उतरलं, म्हटलं आता बाई ये चालत, तर ती म्हणते नाही मम्मा मला नाही यायचं, तू येऊनच घेऊन जा. मग परत तिला रिटर्न जाऊन मला आणावं लागलं. आणि आता आज तसं बघायला गेलं तर संडे आहे. तुम्हाला थोडासा व्हिडिओ लेट पाहायला भेटत असणार, कारण एडिट करायचाच राहून गेला होता. कारण तुम्हाला सांगते संडेला इतकं पोरांनी त्रास दिला होता, त्यामुळे मग संध्याकाळी एडिट करायचंच राहिलं. तर आम्ही मग फायनली टू व्हीलरवरून निघालो आणि तुम्हाला सांगते जवळजवळ 4-4:30 वाजल्या होत्या. आणि त्यानंतर आज ट्रॉफिक पण बरंचसं नव्हतं, कारण संडे असल्याकारणाने बरेच जण बाहेर फिरायला वगैरे जातात, त्यामुळे ट्रॉफिक नव्हतं. आता थोडासा पावसाळा उघडल्यामुळे मस्त असं वातावरण पण छान होतं. आणि त्यानंतर मग आम्ही निघालो आत पनवेलमध्ये, कारण आता खूप दिवस आम्ही पनवेलमध्ये तसं शक्यतो जातच नाही. तर बाजार वगैरे किंवा मोठे काहीतरी शॉपिंग करायचे असेल तरच जातो. आणि त्यानंतर कपड्याच्या दुकानामध्ये आलो. कपड्याची दुकानं तर खूप होती, लाईन टू लाईन. मला समजतच नव्हतं कोणत्या दुकानामध्ये जायचं वगैरे वगैरे, किंवा कोणत्यात जाव्या, कोणत्या दुकानाकडे पाहिलं असं वाटायचं, आकर्षण व्हायचं की ह्या दुकानात जाव्या. मग एक डिसाईड केलं आणि या दुकानामध्ये गेले. त्यांना कपडे वगैरे दाखवा म्हटलं, तेवढ्यात शौर्यने रडायला सुरुवात केली. तो म्हणायला मला हा ड्रेस घे, मला हे खायला पाहिजे, मला ते खायला पाहिजे, मला खेळायला गाडीच पाहिजे, असं त्याचं चालू झालं. आणि इथून त्यानं त्रास द्यायला सुरुवात केला ना, तुम्हाला सांगते घरी येईपर्यंत काय पोरांनी शांतता ठेवलीच नाही. कपडे तसे छान होते, मला तर खूप आवडले होते, मात्र शौर्यच्या पप्पांनाच आवडले नाहीत. शौर्यला 1-2 आम्ही ट्राय करून पण बघितले, मात्र त्याला काय कपडे म्हणजे त्याच्या पप्पांना काय कपडे पसंत पडेना. तो म्हणायचा हा घ्या, त्याचे पप्पा म्हणायचे हा नको, मी म्हणायचे हा घ्या. असं करता करता आम्हाला खूप वेळ झाला. आणि दुकानात या काय तशी गर्दी नव्हती, मात्र ह्या दुकानामध्ये बरीचशी गर्दी होती. सेल म्हणून लिहिलं होतं, मात्र दुकानात गेल्यावर कपड्यांच्या प्राइजेस पाहून अरे बापरे, आमच्या काय बजेटमध्येच बसत नव्हत्या. 2,000, 3,000, 4,000 फक्त शौर्यचे कपड्यांचे चार्जेस सांगत होते. मला तर ते ऐकूनच चक्कर यायला लागली. असो, प्रत्येकाच्या बजेटनुसार तर बजेटमध्ये बसलं पाहिजे ना. एकदा फंक्शन झाला, 1-2 तासाचा फंक्शन झाला, परत त्याला रिपीट कोण यूज पण करत नाही. आणि उगाचच 2,000-3,000 द्यायचे म्हणून मी विचारात पडले. म्हटलं आता इतका जरी पैसा आपण खर्च केला तर कसं चालायचं. आणि शौर्य आणि श्रीजा दोघांची शॉपिंग करायची होती. श्रीजाचा एक ड्रेस बघितला, तुम्हाला सांगते 2,000 रुपये सांगितले. आणि शौर्यचं बघितलं, त्याला 2,000, 1,600-1,500 म्हणायला लागले. ह्या पोरांचीच कपडे 3-4 हजारचे व्हायचे. हे कसलं बजेट म्हटलं मी. त्यानंतर 2, 3, 4, 5 दुकान बघितली, कुठंही काहीही म्हणजे मला काही पसंतच पडेना, बजेटमध्येच बसेना. मग त्यानंतर आलो सोनाराच्या गल्लीला. म्हटलं तिथे एखादं छोटंसं दुकान आहे का बघावं कपड्याचं. आता तिथे सोनाराची गल्ली म्हटल्यावर तिथं कुठं कपड्याचं दुकान असणार आहे, तिथं काहीच सापडलं नाही. मग माझे अहो म्हणाले चल आता तू रात्र इथंच घालवशील. तरी म्हटले शेवटचं एक फायनल दुकान पाहूया, त्यामध्ये पसंत पडतेत का नाही बघूया. नसेल पसंत पडले तर पुढच्या संडेला येऊया, पण जरा लवकर येऊया असं मी त्यांना बोलले. ते म्हटले बरं बाई तुझ्या मनासारखं होऊ दे चल. ते तसं ऐकतात हो माझं. त्यानंतर मग आम्ही निघालो. म्हणजे आणखीन एक दुकान होतं जे की आमचं फेमस दुकान आहे. तिथून आलो, तिथं पण काही कपडे मला पसंत पडले नाहीत. मग रिटर्न निघाले. जाऊ दे म्हटलं आता रात्र पण खूप झालं आहे, परत जाऊन जेवण स्वयंपाक वगैरे बनवायचा. आणि तसं बघायला गेलं आम्ही बाहेर पडलो ना, शक्यतो बाहेर काहीही खात नाही, कारण बाहेर खाऊन गेलं ना तब्येत वगैरे बिघडते. थंडी सुटलेली म्हणून शौर्यने तरीसुद्धा आम्हाला जवळजवळ 400-500 रुपयाला बुडवलं, कारण काही ना काही त्याला घ्यायचंच असतं. गाडी घे, हे घे, ते घे, त्याचं चालूच असतं.
त्यानंतर मग आम्ही निघालो. तसं ट्रॉफिक काहीच नव्हतं, जाताना पण नव्हतं येताना पण नव्हतं. दिवस पण मावळायला लागला होता. म्हटलं चला आता पटपट जाऊन स्वयंपाक वगैरे तर आटपायचं आहे. आता आहो ना परत जाऊन काय बसायचंच आहे. मात्र मला खूप काम करायचं आहे म्हणून मग मी जाऊ दे म्हटलं कपडे बघायला संडेला वगैरे येऊया. आणि मला माझ्या मनपसंतीसारखे काय कपडे मला भेटलेच नाहीत. त्यामुळे माझी इच्छाच नव्हती दुकानात दुसऱ्या एखाद्या चेक करावं. एक तर बजेट पसंत पडायचं नाही, नाहीतर कपडे पसंत पडायचे नाहीत. त्यानंतर मग आम्हाला थोडंसं बाजार भरण्यासाठी सुद्धा जायचं होतं, कारण आठवड्याचा भाजीपाला पण भरायचा होता. त्यासाठी मग आठवड्याचा भाजीपाला भरण्यासाठी मग आम्ही तिथे आलो. आणि शौर्यच्या पप्पांनी भाजीपाला वगैरे घेतला आणि मी थोडीशी छोटी मोठी शॉपिंग केली, जसे की नेलपेंट, सिंदूर वगैरे काय असेल ती छोटी छोटीशी गोष्टी घेतल्या. आणि थोडेसे सँडल्स वगैरे बघितले. मात्र इथंसुद्धा मला काय पसंत पडलं नाही. आज सकाळी कुणाचं तोंड बघितलं होतं किंवा माझ्या राशी भविष्यात काय लिहिलं होतं देवालाच ठावं, मला काहीही पसंत पडलं नाही. शॉपिंग करण्यासाठी म्हणून गेले, मात्र काहीही घेतलं नाही आवडीचं असं. कारण आता फॅमिली फंक्शन आहे म्हटल्यावर, तर फंक्शनमध्ये झळकायचं आहे म्हटल्यावर काय तर चांगल्या गोष्टी घेतल्याच पाहिजेत. त्यामुळे मग बघितलं इकडं तिकडं, काय भेटलं नाही. जाऊ दे म्हटलं, हा संडे बेकार गेला म्हटलं. कारण तशी छोटी मोठी शॉपिंग केलेली आहे. मात्र मला थोडेसे शौर्यला वगैरे सँडल घ्यायचं होतं, कारण त्याला पण सँडल नाही, त्याचं तुटलेलं आहे. त्याला बूट आहे, मात्र बूट गावाकडे तो नाही यूज करणार. त्यामुळे मग सँडल घ्यायचाच विचार चालला होता. मी पण ट्राय केले 1-2, मात्र बरंच तसं काही छान नाही वाटलं मला. मग म्हटलं जाऊ दे, आजचा प्लॅनच कॅन्सल करते. आणि काहीही न शॉपिंग करता शौर्यच्या पप्पांना म्हटलं तुम्ही भाजीपाला वगैरे घ्या, मी घरी जाते, मला स्वयंपाक बनवायचा आहे. ते बोलले जा बाई, काय घेतली नाही काय नाही, नुसताच या जा, बाजारला जायचं आहे, शॉपिंग करायचं सकाळपासून डोकं खात होतेच बोलले ते. असू दे म्हटलं, त्यांनी बोलणारच, कारण संधीचं सोनं करायचं कधी सोडत नाहीत ते. त्यानंतर मग आणखीन थोडंसं इकडं तिकडं फिरून पाहिलं. शौर्य थोडंसं काय गाडी खेळणं काय JCB वगैरे मागत होता, मग त्याला एक काहीतरी घेऊन दिलं. आणि कपडे थोडेसे पाहावेत म्हटलं, काय चांगले टॉप वगैरे भेटतात का. ते पण काय बरेचसे नाहीत भेटले, तसे होते मस्त, मात्र जे अवेलेबल आहेत तेच होते. 1-2 छान वाटले. त्यांच्या प्राइजेस विचारल्या आणि क्वालिटी तर काय बघितली, प्राईजपेक्षा क्वालिटीपेक्षा प्राइजच जास्त होते. मग जाऊ दे म्हटले. मग त्यानंतर मग रिटर्न आम्ही घरी आलो आणि घरी येऊन मस्त असा स्वयंपाक बनवला. येता पनीर आणि श्रीखंड पण घेतलो आणि मग फायनली घरी आलो. आणि घरी येऊन मग सगळा काही स्वयंपाक वगैरे बनवला. आज मी पनीरची भाजी बनवली होती मस्त अशी, बघू शकता सोसायटीमध्ये आलेलो आहोत आणि अशी काही पनीरची भाजी बनवली होती. तर असा होता माझा आजचा दिवस, म्हणजे आजचा रविवार. तसा माझ्यासाठी बेकार गेला, म्हणजे माझी काय मनासारखी शॉपिंग झाली नाही हो, त्यासाठी. चला मग जाता सबस्क्राईब करा. बाय.